पुण्यातील शिरूरमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे। कांद्याला 10 ते 11 रुपये भाव मिळतोय आणि या भावात कांदा विक्रीसाठी परवडत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कांदा वखारीत साठवण्यासाठी वखरी बनवतात। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी। गेली काही दिवसापासून कांद्याचे बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांची सध्या आपल्या शेतामध्ये वखार करण्याच्या लगबगी सुरू आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात कांदे पिकवलेले आहेत, मात्र कांद्याला पाहिजे तो बाजारभाव मिळत नाही, केलेला खर्चही निघतो की नाही। अशा परिस्थितीत शेतकरी सध्या कांदा साठवणुकीकडे आपला या ठिकाणी मोर्चा वळवताना पाहायला मिळत आहे। अशा वेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करून आपल्या शेतामध्ये वखारीचं काम करत आहेत। काय सांगाल तुम्ही, या सध्या वखारी बनवतात, किती वखारी बनवलेले आहेत आणि किती गळ्यात किती कांदा साठवला जाईल? गळीत घटल्यामुळे आणि केंद्र शासनाच्या निर्यातीचा दर सोडीच्या धोरणामुळे या ठिकाणी कांद्याला म्हणावा तसा मोदी सरकारने सांगितल्याप्रमाणे झालेल्या खर्च पिकाला झालेला खर्च आणि त्याचे दीडपट हमीभावाच्या तुलनेमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना आता सध्या तरी बाजारभाव मिळत नाही। त्याच्यामुळे कांदा फुकट देण्यापेक्षा आम्ही या ठिकाणी कांदा चाळीमध्ये ठेवण्यासाठी आणि पहिले माझे या ठिकाणी 100 गाळे होते आणि त्यानंतर आता परत एकदा 20 गाळे आणि अजून पुन्हा एकदा 20 गाळे असे 150 गाळ्यांचं या ठिकाणी काम चालू आहे आणि कांदा साठवणुकीसाठी ही तयारी करण्याची पाळी या ठिकाणी आलेली आहे। हेमंत चापोडे, झी मीडिया, शिरूर, पुणे। धाराशिवमध्ये पावसाचा पडलेला थेंब ना थेंब शिवारातच मुरावा यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजारी यांनी दुष्काळ मुक्तीचा पॅटर्न हाती घेतलाय। धाराशिव जिल्ह्यात जलतारा पुनर्भरण प्रकल्पाचे 12,44,000 टँक उभारले जाणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील झालेली आहे। एकट्या कळंब तालुक्यात 1 लाखापेक्षा अधिक जलतारा पुनर्भरण प्रकल्पाचे टँक उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे। हे जलतारा पुनर्भरण टँक उभारल्यामुळे धाराशिव जिल्ह्यात 43,200 कोटी लिटर पाणी जमिनीत मुरणार आहे। यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला 2,000 जलतारा पुनर्भरण टँक उभारण्याचं उद्दिष्ट देण्यात आलंय। यासाठी सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांना 4,500 रुपये अनुदान देखील दिलं जाणार आहे। 3,60,000 लिटर आपल्या संपूर्ण जिल्ह्यासाठी 12,44,000 जलताराचे खड्डे घेण्याचं नियोजन केलेलं आहे। त्यापैकी आपल्या तालुक्याला 1,82,000चं टार्गेट जिल्हाधिकारी महोदयांनी ठरवून दिलेलं आहे निश्चित करून। त्यापैकी 91,000 जलताराचे खड्डे हे कृषी विभागामार्फत घेण्यात येणार आहेत आणि 91,000 खड्डे हे ग्रामविकास विभागामार्फत घेण्यात येणार आहे। ह्या जलतारांच्या खड्ड्यासाठी आपण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून या खड्ड्यांना 5,000 रुपयाच्या एस्टिमेट प्रमाणे ती कामही आपण मनरेगा मधून घेणार आहोत। हा जलताराचा जो खड्डा आहे तो 5 फूट रुंद, 5 फूट लांब आणि 6 फूट खोल असणार आहे। हा 6 फूट खोल असण्यामागे उद्देश आहे की वरचा जो ब्लॅक लेअर आहे तो कट करायचा आपल्याला आणि पूर्ण मुरुमापर्यंत हा खड्डा न्यायचा आहे। मुरुमापर्यंत नेण्याचा हा फायदा होतोय की पावसाळ्यामध्ये जे काळ्या जमिनीवर पाणी साठलं जातं आणि त्या साठलेल्या पाण्यातून बाष्पीभवन होतं, तर त्याऐवजी हे काळी माती कट करून मुरुमापर्यंत गेलं तर हे पाणी मुरुमामध्ये मुरतं आणि आपली जमिनीची पाणी पातळी वाढते। काय आमच्या शेतामध्ये पाणी साचून असं म्हणजे वाया जातं, ते मुरविण्यासाठी खड्डा घेऊन आता हे केलेलं आहे। आता किती खर्च येणार आहे, काय फायदा होणार आहे? ह्याला साधारण 2,500-3,000 रुपये खर्च येईल। आणि काय फायदा होणार आहे? फायदा म्हणजे जेवढं आपल्या ह्याच्यामध्ये पाणी साचल। वाशिम जिल्ह्यात तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। प्रति क्विंटल तुरीला अवघा 7,035 रुपयांचा भाव मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। पिंपरी चिंचवडमधील बाजारात फळभाज्यांची आवक कमी झाली आहे, त्यामुळे काकडी, फ्लॉवर, शिमला मिरची, गाजर, घेवडा याच्या दरात 5 ते 10% वाढ झाली आहे। तर येत्या काही दिवसात भाज्यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।